अजित पवार सध्या 2004 मध्ये आपल्याला शरद पवारांनी मुख्यमंत्री केलं नसल्याचा आरोप करतायत। पण त्यावेळी मुख्यमंत्री पदासाठी अनेक लोक लायक होते, त्यांना सोडून अजित पवारांना मुख्यमंत्री केलं असतं तर जनतेत चुकीचा संदेश गेला असता। आता अजित पवारांच्या या आरोपांमुळे त्यांच्या स्वार्थाचं गणित उघडं झालंय, अशी टीका राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी सोमवारी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर निशाणा साधताना केली। सध्यासारखं राजकारण मी यापूर्वी केव्हाच पाहिलं नाही। या निवडणुकीत महाराष्ट्रानं एकत्र येऊन एखादी ठोस भूमिका घेतली नाही तर आपल्याला संकटाच्या स्थितीला सामोरं जावं लागेल, असा इशारा राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी सोमवारी शेवगाव येथे आयोजित महाविकास आघाडीच्या प्रचार सभेत बोलताना दिला। उद्धव ठाकरे यांना प्रत्युत्तर देण्याची आम्हाला गरज नाही, कारण देश पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेला विकास पाहतोय। उद्धव ठाकरे यांनी केलेले विकासाचं एक तरी काम सांगावं। संपूर्ण जीवनात उद्धव ठाकरे यांनी एक तरी विकास काम केलेलं दाखवावं, असं म्हणत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधलाय। उद्धव ठाकरे यांनी मोदींबद्दल बोलणं म्हणजे सूर्याकडे थोबाड करून थुंकण्याचा प्रकार असल्याचं देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलंय। औरंगजेब किंवा याकूबचा उदो उदो करण्यापेक्षा रामराम करणं कधीही चांगलं, असं म्हणत भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर केलेल्या टीकेला प्रत्युत्तर दिलंय। या संदर्भात बावनकुळे यांनी ट्विट केलंय। 1978 मध्ये शरद पवारांनी बंडखोरी व डावपेच आखून सरकार पाडलं आणि शरद पवार मुख्यमंत्री झाले, असा निशाणा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी साधलाय। बारामतीच्या सांगवीमध्ये महायुतीच्या उमेदवार सुनेत्रा पवार यांच्या प्रचार सभेचे आयोजन रविवारी करण्यात आले होते। यावेळी ते बोलत होते। यावेळी त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर टीका केली आहे।